सर्वांना जय आदिवासी. राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाच्या सदस्यांनी 2021 ते 2023 या पदभरतीमध्ये झालेल्या किती बोगसांनी नोकऱ्या बळकावल्या या संदर्भाची त्यांनी आढावा बैठक घेतली. त्या बैठकीमध्ये त्यांना असं समजलं की 1779 बोगस जात प्रमाणपत्राच्या आधारे या बोगसांनी नोकरी बळकावली आहे आणि त्यावर त्वरित राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाने त्यावरती कारवाई करण्याचे आदेश या राज्य सरकारने दिले. त्याबद्दल मी राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे आभार व्यक्त करतो. आणि त्याचसोबत आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पदभरत्या होतात. क्लास 1 ते क्लास 4 पर्यंत हे मोठ्या प्रमाणामध्ये बोगस जात प्रमाणपत्राच्या आधारे बोगसांनी नोकऱ्या बळकावल्या आणि त्या ठिकाणी आमचे खरे आदिवासी विद्यार्थी हे वेटिंगला थांबलेले आहेत. हे राज्य सरकार त्या बोगसांवरती कारवाई करण्याचे सोडून त्या बोगसांना पाठीशी घालण्याचं काम करत आहे आणि खऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवत आहे. त्यामुळं तर राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाला जर यामध्ये हस्तक्षेप करावा लागत आहे तर हे राज्य सरकार काय करतंय असा प्रश्न आम्हा सर्व आदिवासी समाज बांधवांना पडलेला आहे. त्यामुळं ज्या प्रकारे 2021 ते 2023 मध्ये झालेल्या पदभरतीच्या बोगसांचा आढावा घेतला तसाच आढावा दरवर्षी महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगानं घ्यावा, जेणेकरून त्या ज्या बोगसांनी जागा बळकावल्या त्या बोगसांना बडतर्फ करून त्या ठिकाणी आमचे वेटिंगला असलेले खरे आदिवासी विद्यार्थी हे नोकरी मिळवू शकतील. अशी विनंती मी महाराष्ट्रातील आदिवासी समाज बांधव व आदिवासी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाकडे करतो. धन्यवाद.